नमस्कार मंडळी. तर मस्तपैकी आजचं जेवण आहे शेंगदाण्याची चटणी. मस्तपैकी अशी लसूण टाकून बनवलेली आहे. चपाती आहे, तूप आहे आणि हे शेंगा आहेत गवारीच्या. आणि मस्तपैकी अशी डाळ मसूरची छानपैकी झालेली आहे. अशी आरद कच्ची खूप छान लागते डाळ तशी. आणि इकडं आहे कलम आंबा. तर मस्तपैकी आजचं जेवण. या जेवण करायला सर्वांनी. तर आजच्या जेवणामध्ये मस्तपैकी आंबा पण आहे. पण असं तूप पण टाकून म्हणजे खातं असं छान लागतं असं तूप टाकलेलं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच तूप घ्यायचं. सुंदरपैकी असं आजचं आपलं जेवण आहे. चटणीमध्ये तूप गेलं मस्तपैकी असं तूप पण लागते. तूप चटणी भारी लागते एकदम. ही आहे तूप आणि शेंगदाण्याची चटणी खमंग अशी. मस्तपैकी या जेवण करायला. तूप आणि चटणी ना खूप भारी लागते. कच्च्या गवारीच्या शेंगा पण भारी लागतात. मसुरीची डाळ ना काळं मिरची टाकून बनवायची. काळं तिखट टाकलं ना खूप भारी लागते अशी. कढीपत्ता जास्तच टाकते मी, कारण ताजा ताजा कढीपत्ता दारात आहे ना, त्यामुळे शरीरात पोटात आपल्या कढीपत्ता जास्त जाते. कढीपत्त्याचे भरपूर फायदे असे आहेत शरीरासाठी, तर त्यासाठी मी जास्तच वापरते. सुंदरपैकी आंबा पण आज पिकलाय चांगला. कच्चे आणून ठेवले होते घरी, आता पिकलाय. खूप गोड आहे आंबा पण.
जेवण ना कधी पण 10च्या नंतर करायचं सकाळी आणि संध्याकाळी 6च्या आत करायचं. असं केल्यामुळं ना वजन वाढत नाही आपलं, व्यवस्थित असं वजन राहतं. संध्याकाळी असं आपलं पोट भारी भारी राहत नाही. तर लवकरच पचन झाल्यामुळे ना आपलं शरीर का स्वतःच आपले शरीरात जी बिघाड झालेली आहे, जी अवयव खराब झालेली आहे ती नीट करतं. आपलं शरीर स्वतःला आपल्याला नीट करतं. आणि आपण संध्याकाळी जर जेवून झोपलो 9 वाजता 10 वाजता तर सगळी पचन क्रियेला सगळं पूर्ण ऊर्जा जाते. जी ऑर्गन्स दुरुस्त करायचे आहेत ना त्याच्यासाठी उपाशी पोट राहिलं पाहिजे. तूप ना आपल्या आहारामध्ये दररोज 1 चमचा तरी असलं पाहिजे, कारण पोटातले आतडे जे आहेत ना ते मऊ राहतात. पण आपण काय करतो, कधी कधी खाण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यासाठी पोषक असे घटक आपल्या शरीराला भेटत नाहीत. ताज्या ताज्या शेंगा आहेत, मस्त कवळ्या कवळ्या कच आहेत. तर व्हिडिओ आपला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.